उभारिले मोठ्या कामात पालिकेचं चौथं कॉलेज जी पालिकेचं चौथं कॉलेज जी म्युन्सिपल कमिशनरांनी फरमान काढलं या कुपर हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज उभारायचं. तेव्हा म्युन्सिपल कमिशनर सीताराम कुंटे सर होते, एएमसी आमचे संजय देशमुख सर होते, सुपे सर, डीएमसी सर्व टीम्स डायरेक्टर यांची सभा घेतली. सुरुवात झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्यावेळी आमच्या डायरेक्टर होत्या डॉक्टर सुहासिनी नागदा मॅडम. डॉक्टर सुहासिनी नागदा मॅडम तल्लख बुद्धी आणि कर्तबगार. मनाचा ध्यास त्यांनी केला, मनाचा ध्यास त्यांनी केला. महाविद्यालयाचा ध्यास जी 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 ध्यास जी 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 जी. तेव्हा आमचे डीन डॉक्टर चतुर्वेदी सर, नमस्कार. आपलं पूर्ण आयुष्य या मेडिकल कॉलेजसाठी काढलं कम्युनिटी मेडिसिन मध्ये. त्यांनी हे धनुष्यबाण आपल्या खांद्यावर घेतलं. काय करावं त्यांना सांगितलं, एमसी सरांनी सांगितलं, डीएमसीनी सांगितलं का मेडिकल कॉलेज काढा, पण काय करावं, कुठे काढावं, कसं काढावं, कधी काढावं. 1 वर्षाचं टार्गेट दिलं होतं. 2014 पर्यंत हे हॉस्पिटल होतं. पण आता कॉलेज तयार करायचं, कसं करायचं, नाव काय द्यायचं, हिंदू हृदय सम्राट नाव तर देण्यात आलं. पण पुढे काय, चतुर्वेदींनी फतवा काढिला. चतुर्वेदी सरांनी फतवा काढला. प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजे केईएम, सायन, नायर हॉस्पिटलच्या कॉलेजमधल्या जे चांगले हुशार डॉक्टर्स आहेत म्हणजे असोसिएट प्रोफेसर त्यांना बोलवण्यात आलं. त्याचप्रमाणे नर्सेस व वॉर्डवाईज पिऊन त्यांना सुद्धा बोलवण्यात आलं. काहींनी ऑर्डर नाकारली, पण त्यांना सरांनी काही केलं नाही, मेमो दिला नाही. पण त्यावेळी कॉलेज बनवायचं कामकाज आमचं सुरू झालं. पहिल्यांदा जोर दिला तो फर्स्ट इयरच्या सब्जेक्टवर. या फर्स्ट इयरच्या सब्जेक्टमध्ये एचओडींची निवृत्ती करण्यात आली. त्यात फिजिओलॉजीच्या आमच्या वृंदा कुलकर्णी मॅडम, डॉक्टर वृंदा कुलकर्णी मॅडम, त्यानंतर आमच्या अॅनाटॉमीच्या एव्हरग्रीन डॉक्टर मेहरा भुईर मॅडम आणि बायोकेमिस्ट्रीचे आमचे पत्की सर, या सर्वांनी फर्स्ट इयरची धुरा सांभाळली. फर्स्ट इयरच्या धुरा सांभाळत असतानाच या टीचरने बसायचं कुठे. चतुर्वेदी सरांनी सांगितलं मेडिकल कॉलेज काढा, बसायचं कुठे आम्ही. शेवटी सरांनी जागा दिली ती ओपीडी बिल्डिंग मध्ये. डीन सरांच्या समोरील एक ऑफिस आहे ना, तिथे कॅबिन दिलं आम्हाला आणि 400 स्क्वेअर फूटचा एरिया जागा दिली आम्हाला. सांगितलं जा मेडिकल कॉलेज काढणार आहे. असं कसं काढणार. आम्हाला काय दिलं, अॅनाटॉमीला एक टेबल, अॅनाटॉमीला एक टेबल, दुसरं फिजिओला, तिसरं बायोकेमला आणि खुर्ची देण्यात आली. फर्स्ट इयरचा थाट मांडला जी 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 जी. अहो डॉक्टर्स वाढले, किती दिवस काढणार त्या जागेत. आम्ही सरांना बोललो, अरे सर किती दिवस इथे बसणार, नुसते खुर्चीसाठी भांडण करत होतो आम्ही. खुर्च्या तरी वाढवा, खुर्ची पण नाही वाढवली. शेवटी त्यांनी आमची सोय कुठे केली तर कॅन्टीनच्या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला डिसेक्शन हॉल तयार केला आम्ही. फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी डिपार्टमेंट. पत्की सर हुशार, एकदम हुशार. आम्ही इथे काय करणार नाही, आम्हाला चांगली जागा द्या, मोठी जागा द्या. शेवटी त्यांना ओपीडी बिल्डिंग मध्ये 4थ्या माळ्यावर जागा दिली, मोठी जागा दिली. तिथे त्यांनी त्यांचा लॅब सुरू केला. नमस्कार सर. पहिला आणि दुसरा माळा अॅनाटॉमीला दिला.
चौथ्या माळ्यावर ओपीडीच्या चौथ्या माळ्यावर सर गेले आणि इथे आमची फर्स्ट इयरची तयारी सुरू झाली. सर्वच डिपार्टमेंटमध्ये अहो सर्वंट नाही हो, डिपार्टमेंट कसं उघडायचं, सर्वंट नाही, पाणी नाही, टेक्निशियन नाही, तरी आम्ही स्वतःच्या हिमतीवर आणि सरांच्या हिंमतीने आम्ही सगळं तयार केलं. आणि नागदा मॅडम होतेच आमच्या. अॅनाटॉमीच्या म्युझियमसाठी आम्ही काय करायचं, सरांना विचारलं आम्ही म्युझियमसाठी काय करायचं, म्युझियम आम्हाला ते तयार करायचे. सरांनी फतवा काढला, प्रत्येक कॉलेजमध्ये सांगितलं की यांना म्युझियमसाठी स्पेसिमेन द्या. आम्ही स्वतः म्युझियमसाठी स्पेसिमेनसाठी गेलो आणि तिथे डिसेक्शन केलं आणि ते स्पेसिमेन घेऊन आलो. आता तुम्ही बघताय 150 ते 200 स्पेसिमेन आहेत, ते स्वतः मी आणि माझ्या सहकार्यांनी बनवले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. फिजिओलॉजीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं म्युझियम आणि मायक्रोस्कोप ज्यावेळी आलं तेव्हा आमचं हिस्टॉलॉजी लॅब सुरू झाली. अशा प्रकारे आमचा गोतावळा वाढत गेला. अहो MCIचं काय, अहो याची कमतरता आहे, त्याची कमतरता आहे. आणि त्याच्यामध्ये तो छोटा आमचा फोटो काढणार, कुठे गेला तो शेखर, तो शेखर मध्ये यायचा आणि आम्हाला बोलायचा, सर कुठला फोटो काढायचा. आणि त्यात हो टेन्शन हे आहे की अरे लेक्चर थिएटर कुठे करायचं. शेवटी लेक्चर थिएटर आमच्या कॉलेज कॅन्टीनच्या बिल्डिंगमध्ये वर मोठा हॉल होता, त्यात 2 लेक्चर थिएटर तयार केले. तेव्हा इंजिनियर लोखंडे साहेब होते. आणि मग